जर आपण ऋतुचर्येच्या साध्या सोप्या पण इफेक्टिव्ह नियमांचं पालन केलं तर ग्रीष्म ऋतूमध्ये होणारे आजार आपल्याला टाळता येतात। यासाठी आज आपण बघणार आहोत ग्रीष्म ऋतुचर्या। ग्रीष्म ऋतू हा आदान काळामधला शेवटचा ऋतू। या ऋतूमध्ये सूर्याची उष्णता आणि तीव्रता वाढलेली असते। याचमुळे शरीरात सुद्धा उष्णता आणि रुक्षता वाढते। श्लीयते श्लेष्मातेन वायुश्च वर्धते। शरीरातला कफदोष या उष्णतेमुळे कमी होऊन वात दोष वाढायला लागतो। या ऋतूमध्ये कोणता आहार करावा, काय पथ्य पाळावं? आपण मगाशी बघितलं तसं उष्ण आणि रुक्ष गुण वाढलेला असतो। यासाठी या ऋतूमध्ये मधुर आणि स्निग्ध असा आहार असायला हवा। पण असंही लक्षात घेतलं पाहिजे की आदान कालातला शेवटचा ऋतू असल्यामुळे अग्निमंद असतो। म्हणून जरी मधुर आणि स्निग्ध आहार असला तरी तो लघु म्हणजे पचायला हलका असा असायला हवा। तसंच उष्ण गुण वाढलेला असल्यामुळे निसर्गतः थंड असणारे आणि द्रव पदार्थ जास्त प्रमाणात घ्यायला हवेत। निसर्गतः थंड असणारं जसं शहाळं आहे, उसाचा रस आहे असे पदार्थ आपल्या आहारात ठेवावेत। याच्या जोडीला आपण या ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सरबतं, कोकम सरबत, आवळा सरबत, कैरीपासून बनवलेलं पन्ह, खजुरापासून बनवलेला खर्जुरादी मंथ किंवा खजुराचं सरबत अशी वेगवेगळी मधुर द्रव्याची सरबतं घेऊ शकतो। याच्याबरोबरच सत्तू हे अतिशय उत्कृष्ट, म्हणजे एकीकडे तर ते पौष्टिक आहे, आपल्याला बल देणार आहे, पण त्याचबरोबर ते आपल्या शरीरातली उष्णता रुक्षता कमी करणारं असा पदार्थ आहे। सत्तूमध्ये पाणी घालून, खडीसाखर घालून किंवा सत्तूमध्ये पातळ केलेलं ताक घालून असं आपण सत्तू घेऊ शकतो। एरवी आयुर्वेदामध्ये गाईचं दूध सर्वश्रेष्ठ मानलं आहे, पण ग्रीष्म ऋतूमध्ये मात्र आवर्जून म्हशीचं दूध घ्यायला सांगितलं आहे। रात्री झोपण्यापूर्वी खडीसाखर घालून म्हशीचं दूध घ्यावं असं आयुर्वेदानुसार सांगितलं आहे। अर्थात हे म्हशीचं दूध घेताना आपला अग्नी किंवा आपली पचनशक्ती कशी आहे, आपण किती पचवू शकतो हे बघून त्यानुसार आपलं दुधाचं प्रमाण ठरवावं। असं प्रकारचं दूध रात्री घेतल्यामुळे रात्री तगमग न होता शांत झोप लागते। वेगवेगळ्या फळांची सरबतं करून ती पण प्यायला हरकत नाही। आपल्या चॅनलवर असा एक सरबताचा व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। उष्णता जास्ती असल्यामुळे तहान जास्ती लागते। अशा वेळेला एक तर बाहेरून आल्या आल्या लगेच गार पाणी पिऊ नये। बाहेरून आल्यानंतर पहिल्यांदी पायावर पाणी घ्यावं, हात पाय चेहऱ्यावर पाण्याचे हपके मारावेत आणि ते सगळं स्वच्छ धुवून आपल्या शरीराचं तापमान थोडंसं कमी झाल्यावर मग शांतपणे बसून पाणी प्यावं। हे पाणी माठातलं, सुवासित केलेलं किंवा धनेजिऱ्याचं असं पाणी असावं। कोल्ड्रिंक्स किंवा फ्रीजमधलं पाणी पिऊ नये। स्निग्ध द्रव्यामध्ये तूप हे सर्वश्रेष्ठ आहे। यामुळे ग्रीष्म ऋतूमध्ये तुपाचा वापर, घरी कढवलेल्या तुपाचा वापर जास्त करावा। भाजी, आमटी, वरण यांनासुद्धा फोडणी देण्यासाठी तुपाचा वापर करावा। धान्यांमध्ये तांदूळ, गहू, मूग, राजगिरा, शिंगाडा याचा समावेश करावा। तांदूळाची खीर, राजगिऱ्याची खीर, शिंगाड्याचा शिरा किंवा खीर हे आहारामध्ये घ्यावं। मूग जास्ती प्रमाणात खावं। मसूर, हरभरा यांचं प्रमाण अतिशय कमी किंवा शक्यतो खाऊ नये। याचबरोबर कुळीथ, मका, बाजरी ही धान्य खाऊ नयेत। काळ्या मनुका, सुकं अंजीर, खजूर यांचा आहारामध्ये समावेश करावा, पण त्याच वेळेला काजू, बदाम, शेंगदाणे याचा वापर मात्र करू नये। फळांमध्ये आंबा, पिकलेलं केळं,
द्राक्ष, कलिंगड, टरबूज, खरबूज ज्यामध्ये पाण्याचा अंश जास्ती आहे अशी फळं खावीत. भाज्यांमध्ये काकडी, कोहळा, दुधी भोपळा, लाल भोपळा या भाज्यांचा समावेश करावा. पालेभाज्यांमध्ये माठ, चाकवत, राजगिरा, तांदूळजा या भाज्या खाव्यात. विदाह किंवा उष्णता निर्माण करणाऱ्या भाज्या वांग, मिरची, लाल मिरची, हिरवी मिरची किंवा मुळा ह्या भाज्या खाऊ नयेत. तसंच ग्रीष्म ऋतूमध्ये आहारामध्ये चमचमीत, मसालेदार, अतिशय तिखट पदार्थ, तिखट खरडा, तिखट चटण्या हे खाऊ नये. या तिखट पदार्थांमुळे शरीरातली उष्णता आणि पर्यायाने वातदोष वाढतो. यामुळे सौम्य, साधं असं अन्न या ऋतूमध्ये खावं. या ऋतूमध्ये मसाल्यांचा वापर करताना धने जिरे याचा वापर जास्ती करावा. धने जिऱ्याचं पाणी रात्री धनेजिरे भिजत घालावे पाण्यामध्ये आणि ते पाणी दिवसा जेव्हा ऊन जास्ती असतं तेव्हा पिण्यासाठी वापरावं. ह्याने सुद्धा उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळायला खूप फायदा होतो. तसं मसाल्यामध्ये सुद्धा इतर गरम मसाल्यांचा वापर न करता जास्त प्रमाणात धने जिऱ्याचा वापर करावा. उष्णता जास्ती असल्यामुळेच मांसाहार, अंड, इतर मांसाहारी पदार्थ, मद्यपान, धूम्रपान, तंबाखू सेवन ह्या सगळ्या गोष्टी ग्रीष्म ऋतूमध्ये वर्ज्य आहेत. या ऋतूमध्ये दिनचर्या कशी असावी? या ऋतूमध्ये दिवस मोठा असतो आणि रात्र छोटी असते. त्यामुळे एरवी आयुर्वेदात दिवास्वाप, दिवसा झोपणं हे वर्ज्य सांगितलं आहे. पण ग्रीष्म ऋतूमध्ये मात्र दिवसा झोपावं असं ग्रंथांमध्ये सांगितलं आहे. ज्या खोलीमध्ये गारवा असेल अशा ठिकाणी दिवसा थोडा वेळ झोपावं. तसंच आंघोळ करताना अगदी गार पाणी न घेता किंचित काटामोडक असं पाणी घ्यावं. कैरीची सालं किंवा बाठा घालून ते पाणी उन्हात ठेवावं आणि ते थोडंसं कोमट झाल्यावर त्यांनी आंघोळ केली तर उन्हाळ्यात होणारे घामोळं किंवा इतर त्वचेचे विकार होत नाहीत. विशेषतः लहान मुलांना जर या पाण्याने आंघोळ घातली तर उन्हाळ्यात होणाऱ्या कांजिण्या, गोवर ह्यांचं प्रमाण बरंचसं कमी होतं. तसं आंघोळ करताना चंदन, वाळा, अगरू, नागरमोथा यांच्यासारखी सुगंधी द्रव्य लावावी. यामुळे आपलं मनही प्रसन्न होतं आणि त्वचेचे आजारही होत नाहीत. रात्री झोपताना सुद्धा जिथे चंद्राचा प्रकाश येत असेल, जिथे गारवा असेल अशा खोलीमध्ये झोपावं. आता हल्लीच्या काळात हे कदाचित शक्य होणार नाही. त्यामुळे खोलीत कसा जास्ती गारवा राहील, बाहेरचा जास्ती प्रकाश येणार नाही अशा ठिकाणी रात्री झोपावं. रात्री TV बघण्यासाठी, मोबाईल बघण्यासाठी म्हणजे थोडक्यात स्क्रीन टाईमसाठी जागरण करू नये. अशा प्रकारचं जागरण केलं असता ह्या दिवसातली उष्णता जास्ती प्रमाणात वाढते आणि तसंच वातप्रकोपही होतो. या ऋतूत बल कमी असल्यामुळे आयुर्वेदामध्ये या ऋतूत व्यायाम अगदी थोडासा करावा असं सांगितलं आहे. योगासनं, प्राणायाम यासारखे व्यायाम थोड्या प्रमाणात करावेत. ज्यांना वजनाचा प्रॉब्लेम आहे, चरबी, मेद कमी करायचं आहे अशांनी बाहेर जाऊन व्यायाम करायला किंवा चालणं अशासारखा व्यायाम करायला हरकत नाही. पण नेहमीपेक्षा त्याचं प्रमाण कमी ठेवावं. अन्यथा जास्ती केलेल्या व्यायामाचा हृदयावर परिणाम होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये बाहेर पडताना डोक्याला टोपी, छत्री, स्ट्रोल असं काहीतरी बांधलेलं असावं. गॉगल घालावा. यामुळे आपल्या शरीराचं उष्णतेपासून संरक्षण होतं. संध्याकाळच्या वेळेला एखादा तलाव, धबधबा किंवा पाण्याचा साठा जवळपास कुठे असेल तर तिथे फेरफटका मारावा किंवा निसर्गाच्या सानिध्यात एखाद्या बागेमध्ये किंवा जिथे लॉन आहे, गवत आहे अशा ठिकाणी थोडंसं फिरून यावं. यामुळे मन प्रसन्न होतं. हे पण शक्य नसेल तर आपल्या टेरेसवर जिथून आपल्याला थोडीफार हिरवाई दिसेल अशा ठिकाणी जाऊन थोडा वेळ उभं राहावं. ज्यांना शक्य असेल त्यांनी रात्री चंद्राच्या प्रकाशात फेरफटका मारावा. या सगळ्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं
आणि शरीराची तगमगसुद्धा कमी होते. या ऋतूमध्ये मधुर आणि स्निग्ध आहार घ्यायचा असला तरी तो पचायला हलका घ्यायला हवा. हा जर जड आहार घेतला गेला तर तो पचत नाही आणि त्याच्यापासून आमाची उत्पत्ती होते. आम उत्पत्ती आणि वातदोष वाढलेला यामुळे मग उन्हाळा असूनसुद्धा या दिवसात सांधेदुखीसारखे त्रास दिसतात. उष्णतेमुळे या दिवसात मूळव्याध, भगंदर, अर्श, उन्हाळी लागणं, नाकातून रक्त येणं किंवा गुळणा फुटणं, ॲसिडिटी यासारखे त्रास दिसतात. आधी सांगितलेल्याप्रमाणे जर आहाराचं पथ्य पाळलं आणि ते थोडेसे नियम पाळले तर हे त्रास होत नाहीत. जसं धनेजिऱ्याचं पाणी आहे किंवा वाळ्याचं सरबत आहे, खजुराचं सरबत आहे. अशा प्रकारच्या द्रवपदार्थांमुळे हे नाकातून रक्त येणं किंवा मूळव्याध हे त्रास होत नाहीत. तसंच लघु आहारामुळे मग पचनही नीट होतं आणि ॲसिडिटी किंवा अर्श हे आजार होत नाहीत. उष्णतेमुळे डोळ्याची आग होणं, हातापायाची जळजळ होणं हे सुद्धा आजार आपल्याला दिसतात. यासाठी बाहेरून आल्यानंतर चेहऱ्यावर, डोळ्यावर पाण्याचे हापके मारावेत आणि त्यानंतर काकडीचे काप किंवा काकडीचा रस, दूध यामध्ये भिजवलेल्या कापसाच्या घड्या डोळ्यावर ठेवाव्यात. यामुळे डोळ्याला थंडावा मिळतो आणि डोळे येणं, डोळ्याची जळजळ होणं हे त्रास होत नाही. हातापायाची आग कमी होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास घरी कढवलेलं तूप किंवा शतधौतघृत किंवा खोबरेल तेल हे चांगलं चोळून जिरवावं आणि मग अर्ध्या तासाने झोपावं. यामुळे हातापायाची जळजळ कमी होते. अतिशय घाम येत असल्यामुळे घामोळं, त्वचेवर पुरळ येणं, खाज येणं, वेगवेगळी फंगल इन्फेक्शन्स या ऋतूमध्ये दिसतात. यासाठी किंचित कोमट पाण्याने आंघोळ आणि सुवासिक उटणी लावणं यामुळे हे त्रास होत नाहीत. गुळणा फुटला असेल तर डोक्याचा भाग खाली होईल अशा पद्धतीने झोपवावं. नंतर माथ्यावर म्हणजे मस्तकावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. नाकावरसुद्धा गार पाण्याची पट्टी ठेवावी. थोडा वेळ त्याच पोझिशनमध्ये झोपवून नंतर मग सरळ झोपवावं. असं उन्हाळी लागणं किंवा नाकातून रक्त येणं, शौचावाटे रक्त पडणं या सगळ्यासाठी गुलकंद हे उत्कृष्ट औषध आहे. यासाठी या दिवसामध्ये रोज सकाळी या नशापोटी गुलकंद खावा. याचबरोबर तुळशीचं बी, सब्जाचं बी हे पाण्यात भिजवून ते दुधाबरोबर घेतलं असता किंवा पाण्यातनंच सरबतासारखं करून ते प्यायला असता त्याचाही उष्णता कमी व्हायला खूप फायदा होतो. उन्हाळ्यातल्या या सगळ्या आजारांसाठी चंद्रकला, उशिरासव, वरुणादी काढा, परिपाठादी काढा, चंदनासव यासारखी औषधं वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत. प्रत्येक ऋतूमध्ये कफ, पित्त, वात यापैकी कोणत्या तरी दोषाचा प्रकोप होत असतो. कोणता तरी दोष वाढत असतो आणि त्यानुसार ती लक्षणं किंवा ते आजारही आपल्याला दिसतात. पण जर हे साधे, सोपे पण परिणामकारक उपाय तुम्ही अवलंबले तर प्रत्येक ऋतू तुम्हाला आनंददायी आणि आरोग्य देणाराच ठरेल. आपला पुढचा व्हिडिओ वर्षा ऋतुचर्येचा असणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मनोधारा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढचे व्हिडिओ बघता येतील.